उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील कुर्ला कॅम्प चौकात सतनाम सिंग लबाना या तरुणावर आरोपी अनीश सिंग लबाना याने रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला। पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सतनाम सिंग याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी अनीश सिंग लबाना याला हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे करत आहेत। रात्री वर्दळीच्या चौकात घडलेल्या निर्गुण हत्येमुळे उल्हासनगर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत ही काल रात्रीची 10:30 ते 11च्या दरम्यानची घटना आहे। यामध्ये जो मृतक आहे त्याचे आणि आरोपीचे वाद झाले। या अगोदरही त्यामध्ये एक संबंधित त्याच्या मित्रासोबत "तू का फिरतोस" असं मृतकाने आरोपीला विचारलं होतं आणि त्यावरून त्यांचे वाद होऊन काल रोजी ही घटना घडली। यातील जो मृतक आहे याला वादविवाद झाल्यानंतर आरोपीने चाकूने त्याला मारलं होतं। त्यानंतर बालाजी हॉस्पिटलला पोलिसांनी त्यांना हलवलं होतं। बालाजी हॉस्पिटल, त्यानंतर सेंट्रल हॉस्पिटल, तिथं उपचार घेत असताना त्याची जी आहे जीवनज्योत जी ती मालवली आणि त्यानंतर आम्ही यामध्ये खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल केला होता। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आणि हिल लाईन पोलीस स्टेशन दोन्ही यातील तपास पथक आरोपीला पकडण्यासाठी लागले होते। त्यांनी हिल लाईन पोलीस स्टेशननी आरोपीला पकडलेला आहे आणि त्याला विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनने अटक करून आज मान्य न्यायालयासमोर पोलीस कस्टडीसाठी उपस्थित केलेलं होतं। यामध्ये हत्येमागचं कारण जे आहे याचा सखोल तपास विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत। याविषयी विस्तृत माहिती जी आहे लवकरच आम्ही जाहीर करू।